तुमची आहे काही रिसीट? अरे रसीद कोणाची आहे? रिसीट कोणाची रिसीट मला नाही माहिती. सुनबाई, हे लेले उपहारगृह कुठे आहे? अहो आपल्या बिल्डिंगच्या इथेच आहे ना. मला गरमागरम खायला मिळते म्हणे तिथे. तरीच म्हणलं या नकटीनं स्वयंपाक केला कसा? तिने स्वयंपाक नाही बनवला, आपल्याला बनवलं. बाप्पा, मला म्हणाले मला सगळं घरचं जेवण बनवता येते. मी घरी बाहेरून आणलं तो. तुला काही थट्टा वाटली का? हा मगाशी ते बोलली त्याला बाहेरचं नाही चालणार म्हणून. अगं आई असं काही नाहीये. हे तुला माहित आहे ना मला बाहेरचं जेवण जमत नाही म्हणून. तरी देखील तू माझ्यासोबत विश्वासघात केलास. हा खोटं बोललास तू. तुझा बाप आहे रे मी, चांगलं ओळखतो तुला. आणि या पोट्टीचा पक्ष घेऊ नको. अरे जी पोट्टी तुझ्या आई बापाला एक वेळचं जेवण खाऊ घालू शकत नाही, काय संसार करणार आहे तुझा? अरे त्याला काय अर्थ आहे? काय भुसकलेले विचार आहेत तुमचे. अच्छा, म्हणजे एखाद्या बाईला स्वयंपाक येत नसेल तर तिला घर सांभाळता येत नाही का? तेवढंच क्वालिफिकेशन पकडायचं का तिचं? बर 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 मला सांग, घर चालवण्यासाठी जे जे काही गुण लागतात त्यातले कुठले गुण या बाईकडे आहेत? सांग बर. सांग सांग. अहो सांग सांग सांग. अबे बोल ना, सांग ना. आहेत बाबा. अरे बोल. तुमचं मी माझ्या पोटा पाण्याचं बघतो. सुनबाई, बाबा खिचडी कर माझ्यासाठी साबुदाण्याची. अगं भूक लागली आहे. हो ना बाबा, करूनच ठेवलंय. चला याला म्हणतात सुनबाई नंबर 1. चला चला. सुनबाई तू चला. आलो ते बाजूला. माफ करा. चला. आई काय आता? चला आपण तरी जेवून घेऊ. मला नाही जेवायचं आहे असलं. अगं शनाया यार त्या राधिकाचा काय प्रॉब्लेम आहे यार? सगळं नीट मॅनेज केलं होतं आपण. तुझ्या आईने तारीफ करायला सुरुवात केली होती आणि मध्ये ती टपकली. तुला काय करावं काही कळत नाही मला. शनाया काम डाऊन दे. तू तर काही बोलूच नकोस. तू काहीच बोलत नाहीस तिला कधी. शनाया ऐक ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.